सध्या एकच प्रश्न विचारला जातोय, मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार की देवेंद्र फडणवीस यांचा राज्याभिषेक होणार? याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। राज्यातील जनतेनं भरभक्कम मत देऊन महायुतीला 230हून अधिक आमदारांचं पाठबळ दिलं आहे। मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्याचा अधिकार या मतदारांना नाहीये। इतकंच काय, ते विचारण्याचाही अधिकार राजकीय नेतृत्वांनी मतदारांना ठेवलेला नाही। राजकीय पक्ष मात्र आपापल्या सोयीनुसार व आपल्या ऐकण्यातल्या माणूस शोधण्यात व्यस्त आहेत। पण खरंच मतदारांना आपला मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीआधी जाणून घेण्याचा अधिकार नाही का? हे चित्र बदलण्यासाठी काय करण्याची गरज आहे, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। भारतीय लोकशाहीनं मतदारांना आमदार खासदार निवडीचा अधिकार दिला आहे। मात्र पंतप्रधान व मुख्यमंत्री कोण असेल हे निवडण्याचं स्वातंत्र्य मात्र मतदारांच्या हाती ठेवलेलं नाही। तुम्ही निवडून आलेले आमदार व खासदारच अनुक्रमे देशाचं व राज्याचं सर्वोच्च नेतृत्व निवडत असतात। अमेरिकेत तेथील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून होते। म्हणजे आपल्या देशाचं नेतृत्व ज्याच्या हाती जाईल तो नेता पात्र आहे की नाही हे ठरवण्याचा मतदारांना अधिकार तिथे आहे। आपल्याकडे तसं नाही, त्यामुळे गैरफायदा सर्वच राजकीय पक्ष घेत असतात। यावर्षी 2 प्रमुख निवडणुका झाल्या, त्यात लोकसभेच्या वेळी भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर ठेवून मतं मागितली। म्हणजे उद्या भाजपची सत्ता आलीच तर मोदी पंतप्रधान होतील हे त्यांनी आधीच जनतेला सांगितलं। त्यानुसार मतदारांनी कौल दिला। पण महाराष्ट्रात जेव्हा विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या त्या प्रचारात मात्र उद्या राज्यात सत्ता आलीच तर मुख्यमंत्री कोण असेल हे जाहीर करण्याचं धाडस महायुतीच्या नेत्यांनी दाखवलं नाही। त्यातूनच आता स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री निवडीचा पेच निर्माण झालेला आहे। एकनाथ शिंदे हे मावळते मुख्यमंत्री होते, त्यांच्याच नेतृत्वात महायुतीनं निवडणुका लढवल्या व जनतेनं त्यांना बहुमत दिलं। या न्यायानं शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे अशी मागणी करणारा एक वर्ग आहे। तर महायुतीत 3 पक्ष होते, त्यात सर्वाधिक जागा मतदारांनी भाजपला दिल्या। त्यामुळे ज्याचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री या न्यायानं भाजपच्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे हे सांगणारा दुसरा वर्ग आहे। भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येत आहे, पण निकालानंतर एवढा संभ्रम निर्माण होण्याचं कारण काय? निवडणुकीपूर्वी जागा वाटपावरून महायुती व महाविकास आघाडीत अनेक मॅरेथॉन बैठका झाल्या। त्यात मुख्यमंत्री पदाचा मुद्दा उपस्थित झाला नसेल का? त्यावर चर्चा झाली नसेल का? जर झाली असेल तर मग सर्व सहमती झाली नाही का? एकेका जागेसाठी खल करणाऱ्या राजकीय पक्षांना या महत्वाच्याच मुद्द्याचा विसर पडला असेल असं तर अजिबात वाटत नाही। मग आता निकालानंतर महायुतीत मुख्यमंत्री कोणाला करायचं यावर इतकी चर्चा का सुरू आहे? 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते अमित शहा यांच्यावर शब्द न पाळल्याचा आरोप करत काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीनं स्वतः मुख्यमंत्री पद मिळवलं। त्यावेळीही महायुतीनं कोणाचाही चेहरा समोर करून मतं मागितली नव्हती, पण तेव्हा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। त्यामुळे पुढे सत्ता आली तर तेच मुख्यमंत्री राहतील अशी एक धारणा होती। मग तोच नियम आता शिंदे यांना का लागू होत नाही? अर्थात शिंदे यांच्या पाठीमागे भाजप एवढ्या आमदारांचं बळ नाही। 2.5 वर्षांपूर्वी फक्त 40 आमदार असूनही बंडाचं बक्षीस म्हणून भाजपनं शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं। आताही त्यांचे आमदार भाजपपेक्षा कमीच आहेत। मग असं असताना आपल्या क्षमतेची जाणीव असतानाही शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी एवढा हट्ट का धरून आहे? अशा एक ना अनेक प्रश्नांनी सध्या महाराष्ट्रातील मतदार गोंधळलेला आहे। पण ज्या मतदारांनी महायुतीला निवडून दिलं त्यांना कोण मुख्यमंत्री हवा आहे हे जाणून घेण्याची काही सोय निवडणूक आयोगानं करायला हवी आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? निवडणुकीपूर्वी अनेक संस्था सर्वेक्षण करतात, जनतेत जाऊन त्यांची मतं जाणून घेतात। यात प्रामुख्यानं उद्या कुणाचं सरकार येऊ शकतं व मुख्यमंत्री कोण असावा हे 2 प्रश्न असतात। पण या सर्वेक्षणाला काही अर्थ असतो का? कारण कुणाचं सरकार येऊ शकतं हे मतदार ठरवू शकतो, पण मुख्यमंत्री कुणाला करायचं याचा अधिकार तर पक्षश्रेष्ठींना किंवा हायकमांडलाच असतो। मग जनतेला तिथं विचारतं कोण? मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात यासारख्या राज्यांमध्ये तेथील जनतेनं मतदारांनी भाजपच्या हाती सत्ता दिली। मात्र तिथं भाजप हायकमांडनं कुणाच्याही मनीधानी नसलेले नेते मुख्यमंत्री पदावर बसवले। खरंच इतर ज्येष्ठ व अभ्यासू नेत्यांच्या तुलनेत या नवख्या चेहऱ्याची हे पद भूषवण्याची पात्रता असते का? याचा विचार करणार कोण? की फक्त हायकमांडला वाटलं म्हणून आणला एखादा नेता आणि बसवला मुख्यमंत्री पदावर? हा कुठला न्याय आहे? जो नेता हायकमांडचा शब्द झेलेल
त्याला पद ही प्रवृत्ती आता वाढत चालली आहे. याला मतदार कसा पायबंद घालू शकतील यावर विचार व्हायला हवा. एखादी निवडणूक जाहीर होताच जनतेत मतं मागायला जाण्यापूर्वी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवाराबरोबरच पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवारही जाहीर करण्याची सक्ती निवडणूक आयोगानं करायला हवी आहे. म्हणजे जर तो चेहरा पसंत असेल तरच मतदार त्या पक्षाला मतदान करतील, नाही तर केवळ उमेदवाराचा चेहरा पुढे करून नंतर राजकीय पक्ष मनमानी पद्धतीने एखादा मुख्यमंत्री तुमच्या डोक्यावर आणून बसवणार असतील तर मग मतदारांच्या मतांना अर्थ तो काय राहील? आता या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. मला जर माझा आमदार ठरवण्याचा अधिकार आहे तर मुख्यमंत्री कोण हेही ठरवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. ही मोहीम सुरू करण्याची गरज आहे. आज ना उद्या निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावी लागेल. इतक्या ताकदीनं हे अभियान पुढे चालवण्याची गरज आहे. तरच राजकीय पक्षांच्या मनमानी कारभाराला व निवडणूक निकालानंतरच्या राजकीय घोडे बाजाराला आळा घालणं शक्य होईल असं वाटतं. तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.